माती घ्या. प्रकाश माऊली माती घ्या. ज्यानं त्यानं ज्याची त्याची माती घ्या. माऊली तू तुमची माती घ्या. प्रकाश तुम्ही तुमची माती घ्या. निळ्या चड्डीचा माऊली कोकाटे आहे. जर विसरले असेल तर निळ्या चड्डीचा माऊली कोकाटे पुणे जिल्ह्याचा पैलवान आणि दोन्ही पायाला निकॅप लावलेला प्रकाश बनकर सोलापूर जिल्ह्यातला पैलवान आहे. आणि हळूहळू मातीचा चिखल अंगावरती व्हायला लागलेला आहे. याच वाकडच्या मैदानातून गदा न देता तासभर लढून सुद्धा सोडलेली आहेत आपण, बरोबर का? योगेश पवार, राजेंद्र राजमाने, साईनाथ रानवडे अशा मोठ्या मोठ्या तब्येतीच्या पोरांच्या कुस्त्या इथं झालेल्या आहेत. वाकडकर निकालच घेतात, अर्ध्यात काहीच सोडत नाही. चला कुस्ती करा माऊली. शबास प्रकाश. कडला बसलेले जपून बसा. अंगावर पडलं तर चपातीच होईल. सांभाळणं सुद्धा अवघड आहे, घरी सांगणं सुद्धा अवघड आहे. काय तब्येती आहेत पोरांच्या. दररोज मातीचा चिखल अंगावरती करावा लागतो. मस्तीचा खुराक खाऊन शिस्तीत राहावं लागतं. साधू संतांप्रमाणे तपश्चर्या करावी लागते आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतोय. 5 मिनिट में तयार मॅगी खाऊन पैलवान होतो का असला? दररोज 200 बदामाची थंडाई मारावी लागते. तुपातलं खावं लागते. दररोज पहाटे उठावं लागते. 10 किलोमीटर रनिंग करावं लागते. 1000 2,000 सपाट्या मारावं लागतात. कुस्ती मेहनत करावी लागते. त्याच्यामधून पैलवान घडत असतोय. बोर्नमिटा खाऊन पैलवान होतो का? जरा बरीच मंडळी इथं आहे, सुशिक्षित आहेत. फ्लॅट संस्कृतीमध्ये राहणारी मंडळी जरा लक्ष द्या. IT सेक्टरमध्ये जॉब करताय, गरजेचं आहे करा, काही अडचण नाही. पण आपली पोरं खेळाकडे लावा. जिंकणं आणि हारणं काय असतं हे खेळामधून शिकत असते. नाहीतर 10वीचा निकाल लागल्यानंतर 12वीचा निकाल लागल्यानंतर 1% मार्क म्हटलं कमी पडला म्हणून आत्महत्या करणारी कमी नाहीत पोरं. मनानं मनगटानं आणि मेंदूनं आपल्याला येणारी तरुण पिढी सशक्त करायची आहे. त्याच्यासाठी आपली पोरं खेळात पाठवा. नाही कुस्ती जमत नका पाठवू, पण फुटबॉलमध्ये पाठवा, टेनिसमध्ये पाठवा, क्रिकेटमध्ये पाठवा, पण पोरग खेळामध्ये पाठवा. गरजेचं आहे. त्याचं कारण आहे कॅल्क्युलेशन करताना. तुमच्या पोराला 10वी मध्ये 95% मार्क पडले, पण स्पोर्ट्स येत नसलं तर त्याला 95% आहेत. पण एखादा जर खेळ येत असेल आणि त्याने जर 100% देऊ द्या, ते 100% आणि हे 95% 195% होते. बेरजेचं गणित करायला शिका. नुसती मार्क बघू नका. गुणांची गुणपत्रिकेला आलेली सूज म्हणजे तुमची गुणवत्ता कधीच नसते. तुमचं पोरग जगतंय कसं, वागतंय कसं, मोठ्यांशी बोलतंय कसं, याच्यावरती ठरत असतं तुम्ही आयुष्यामध्ये कुठं जाणार आहे. शबास माऊली, शबास प्रकाश, शबास. आक्रमकाला माऊली कोकाटे आणि कब्जा घेतलेला आहे. हो शबास. चला धरा. माग सरा इकडं आबा, येऊ जरा चला माग. दोन्ही पंचायत पुण्याच्या भागात एक लक्षात ठेवा मंडळी, कान खोलून. दोन्ही खांदे टेकल्याशिवाय कुस्ती आपण देत नाही. टाळ्या वाजवा दोन्ही पंचांसाठी आणि पैलवानांसाठी. एक चांगला निर्णय. देतील आणि कब्जा दिलेला आहे. दोन्हीही नम्र पैलवान आहेत. नम्रता हा पैलवानाचा आणि वारकऱ्याचा गुणधर्म आहे. दोनच पंथ आहेत या जगामध्ये. एक वारकरी संप्रदाय, दुसरा पैलवानकी संप्रदाय, जे थोरा मोठ्यांच्या पायाला हात लावतात. राहुल दादा, दोनच संप्रदाय. बाकी सगळी हॅलो हाय एंड बाय बाय चालू आहे. सेकंड चालूच आहे. हाय हाव आर यू, आय एम गुड, थँक्यू, हेच चालू आहे सगळीकडे. परंतु कुस्ती क्षेत्र आणि वारकरी संप्रदाय एकमेकाच्या पायाला हात लावला जातो. पायाला का हात लावायचं तर ज्यावेळेस माणूस दुसऱ्याच्या पुढे नतमस्तक होतो, त्यातली जी ऊर्जा असते त्याच्या पायाला स्पर्श केल्यानंतर पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये येते. हे अध्यात्म सांगतं, सायन्स सांगतं. त्याच्यासाठी वाकायचं. आणि पायाचा घुटणा मानेवरती ठेवलेला आहे. जरा टाळ्या करा की हो. पैलवानाचा घुटणा पैलवानांनी सहन करू जाणं. 100 किलो मानगुटी पडल्यावर काय होईल सर्वसामान्यांचं. सकाळी लालूकड बघून जिलाबी मागण स्वीट होम मध्ये. एवढं सोपं नाही. घुटणा ठेवलेला आहे. मानेवरती पायाचा घुटणा ठेवलेला आहे. कस काढायचं काम चालू केलेलं आहे. असं म्हणतात, जोपर्यंत हत्तीच्या सोंडेमध्ये, सापाच्या फाण्यामध्ये आणि पैलवानाच्या मानेमध्ये दम आहे तोपर्यंत त्याचा पराभव कोणी करू शकत नाही. माणसं सहज बोलता बोलता म्हणतात त्यांनी मान माझ्या पुढे झुकवावी.
त्याचा आहे. मान झुकवणं म्हणजे पराभव मान्य करणं असते. त्या मानेतला कस काढायचं काम चालू केलंय. दोन्ही पैलवानांसाठी जरा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक खट्ट आणि काटा लढत. आणि आप्पा खरं कौतुक आहे तुमचं आणि गाववाल्यांचं. महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र. नाहीतर नाना हाच सोनून त्योच म्हणून तोच छोटा त्योच मोठा सगळे येतात उत्तरेतले आणि महाराष्ट्रात पडून जातात. मध्ये मध्ये कुस्ती शौकीनांना पण शंका यायला लागली की उत्तरेतले पैलवान एवढे कमकुवत कधीपासून झाले. अरे ऑलिम्पिकला पाहिलं तर त्यांचीच मेडल जडचं. परंतु महाराष्ट्रातील ही कुस्ती शौकीनांनी एक परंपरा मोडली आणि महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र कुस्त्या सुरू झाल्या. आणि वाकडकरांचं सुद्धा त्याच्यामध्ये नाव आलं. जरा ग्रामस्थ वाकडकर आणि उत्सव कमिटीसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चांगलं कुस्ती मैदान संपन्न होतोय. शाबास. पुन्हा एकदा आक्रमक झाला माऊली कोकाटे. ओ शाबास. टाळ्या 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 पाहिजे होत्या. एकदा सर्वांनी बजरंग बलीचा जय जयकार करत हात वर करून एक नाम तत्व दृढ धरी रे म्हणा. हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपा रे रामकृष्ण बोलो बजरंग बली की. धन्यवाद. बोलो नाथसाहेबाच्या नावानं. धन्यवाद. महात्माच्या नावानं. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. तमाम कुस्ती शौकीन प्रेक्षक मंडळी आणि पैलवान मंडळींचं मी कुस्ती निवेदक हंगेश्वर दायगुडे मनापासून आभार मानतो आणि माझ्या सेवेला विश्राम देतो. कुस्ती मैदान संपलं जाहीर करतो. जय हिंद.